आताची मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे की देशातील आयातीचा खर्च शेतकऱ्यांना द्या. दिवसभरातील शेतकरी घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्र, जरा वेळ न वाया गेलो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, आजचा मुद्दा काय आहे तर शेतकऱ्याच्या मालाला भाव का मिळत नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पहिला मुद्दा आहे की शेतकरी माल जास्त दिवस साठवून ठेवतो, लवकर विकत नाही आणि विकणार कसा, त्याला मूल्यवान भाव मिळत नाही, त्यामुळे तो विकू शकत नाही. म्हणून सरकार दुसऱ्या देशातून माल आयात करते. सरकारला वेळेवर माल पाहिजे असतो, त्यामुळे सरकार आयात करतो. शेतकऱ्यांकडून माल विकत घेण्याची वाट बघत नाही. शेतकऱ्याकडून माल विकत घ्यायला गेलं तर शेतकरी भाव वाढवून सांगतो. या अशा सर्व अडचणी, सगळ्या गोष्टींमुळे जो भाव आहे तो पाहिजे तसा मिळत नाही आणि आयात दुसऱ्या देशातून केल्या जाते. हे चुकीचं आहे. नंबर 2चा मुद्दा आहे. पहिले आपण मुद्दे क्लिअर करू, नंतर आपण मेन विषयाकडे बोलूया. जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर शेतकरी लवकर वरती येतील आणि राजकारणाला कोणी विचारणार नाही. हे 100% खरं आहे. जास्तीत जास्त भाव दिला आणि सगळ्या गोष्टी जर आपल्याला त्यांनी दिल्या तर त्यांना कोणी विचारणार नाही, असं मत आहे सांगणाऱ्याचं, जाणकाराचं मत आहे. त्यानंतर 3रा मुद्दा आहे की कधीकधी उत्पन्न कमी असल्यामुळे आयात केली जाते दुसऱ्या देशातून. अवकाळी पावसामुळे होणारे मोठे नुकसान मालाला कमकुवत करून टाकतात आणि पाहिजे तेवढा उत्पन्न साठा मिळत नाही आणि उत्पन्न साठा न मिळाल्यामुळे दुसऱ्या देशातून आयात केली जाते. आपल्या देशातून पाहिजे तेवढा माल पुरत नाही, त्यामुळे मोठं कारण आहे. पण सर्वात जास्त कापूस हा आपल्याच देशात पिकवला जातो आणि आयात करण्याची गरज शक्यतो पडलीच नाही पाहिजे. आपल्या शेतकरी मालाला जर जास्त भाव दिला तर आपला शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो, चांगल्या क्वालिटीचं आणि उत्तम क्वालिटीचं घेऊ शकतो. जर शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर शेतकरी लवकर वर येतील. अरे येऊ द्या ना, देश लवकर पुढे जाईल. महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी जगला तर सगळा देश जगेल. त्यानंतर राजकारणाला कोणी विचार नाही. राजकारण बाजूला जाऊ द्या, इकडं माणसांना बघा. नंबर 4 आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हालचाली पाहता भारतात आयात जास्त केली जाते. ज्या गोष्टी आपल्या देशात जास्त प्रमाणात असूनसुद्धा दुसऱ्या देशातून आयात केल्या जाते. याचं एकमेव कारण म्हणजे भारतातील शेतकरी भाव वाढवून सांगतो, तसेच माल साठवून ठेवतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जर आपण दुसऱ्या देशातून आयात केली नाही, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव दिला तर शेतकरी कशाला साठवून ठेवेल. साठवून ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे वर्षभर राबराब करणारा शेतकरी, एवढं सगळं कष्ट करणारा, आणि कमी भावामध्ये त्याला तुम्ही कमी भावाने जो कापूस असेल किंवा कुठलाही शेतीमाल असेल तो कमी भावाने घेता आणि मग कोणत्या पद्धतीने त्यांनी तो लवकर विकावा, त्याला मौल्य भेटलं पाहिजे, त्याचा नफा मिळाला पाहिजे, त्यासाठी तो साठवून ठेवतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाव वाढवून सांगतो. आता भाव वाढवून सांगणे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर सरकारने इकडं 2-3 रुपये किंवा काही गोष्टी स्वस्त केल्या, काही फ्री दिल्या. आत्ताच बघा लाडक्या बहिणीची गोष्ट आहे. इकडं हे दिलं म्हणजे इकडून 2 पैसे टॅक्सचे जास्त जाणार. पेट्रोलचे 2 रुपये वाढवले ते लाखो रुपये येणार. मग शेतकऱ्याच्या मालाने शेतकऱ्याने का भाव वाढवून सांगतो. 5व्या नंबरचा मुद्दा आहे. शेतकऱ्याचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्याला खर्च झेपावत नाही. त्यात उधारी वसनवारी करून पिकवलेला माल कमी किमतीत देणे माझ्या सामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेतकरी माल जास्त दिवस साठवून ठेवतो. दुसऱ्या देशातून माल आयात करण्यापेक्षा जर आपल्याच देशातून जर माल आपल्या शेतकरी बांधवांकडून जर घेतला, आयात करायची गरज पडणारच नाही. आपल्याच शेतकऱ्याकडून जर माल घेतला, 2 पैसे दिले जास्तीचे,
तर खर्च शेतकऱ्यांना म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे की आयात करण्यासाठी जो खर्च लागतो आहे तुम्हाला, तो खर्च तुम्ही शेतकऱ्याला द्या. देश आपला लवकर पुढे जाईल. जर का तुम्ही जो आयातीचा तुम्हाला खर्च लागतो आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च लागतो आहे, सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये, टॅक्स आहे, हे आहे, ते अमकं आहे अमकं आहे, भरपूर गोष्टी आहे. तोच एवढा खर्च करण्यापेक्षा इथं शेतकऱ्याच्या मालाला जिथं 7,000 आहे तिथं तुम्ही 9,000, 10,000, 12,000 असा भाव वाढवून द्या. शेतकरी खुश, तुम्ही खुश. आपल्याच देशातला माल आपल्याच देशात वापर होणार, दुसरीकडून घ्यायची गरज पडणार नाही. पण शक्यतो ह्या गोष्टी होत नाही. या गोष्टी खूप कमी होतात. त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल होतो आणि त्याला पाहिजे तेवढा नफा मिळत नाही, मग तो नाराज होतो. पण नाराज होण्याची तर गोष्ट नाही आहे. आता इलेक्शन वगैरे, विधानसभा, या सगळ्या गोष्टी आहे, चालू आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण आपल्या साठवणुकीवर लक्ष ठेवायचं आहे. चांगल्या प्रकारे योग्य दिशेने वाटचाल करून, डोक्याने विचार करून आपण आपला जो माल आहे तो व्यवस्थितरित्या विकायचा आहे. कुठलाही माल असो, कपास, अद्रक, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, जे कुठलंही पीक असेल ते आपण चांगल्या पद्धतीने ठेवायचे. कारण की या दिवसांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. किती भाव वाढन, काय वाढन, कितीच्या पुढं जाईन. पण कमी तर होणार नाही, पण वाढनच भाव. याची 100% गॅरंटी आहे यावर्षी तरी. बाकीचं पुढच्या वर्षीच आपण पुढच्या वर्षी बघू, पण ह्यावर्षी तर 100% गॅरंटी दिसते. आणि हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे, हा मुख्य व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की भरपूर दिवसांपासून डोक्यामध्ये ही गोष्ट खटकते की मेन कारण काय आहे शेतीमालाला भाव नाही मिळण्याचं. तर हे कारणं आहेत, हे मी तुमच्यापर्यंत शेअर केले. हा चालू व्हिडिओ जो तुम्हाला दिसतो आहे शेतकरी मित्रांनो, त्या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं जे सबस्क्राईब बटन दिसतं आहे ते दाबायचं आहे. त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 घंट्या दिसतील. त्याच्यातली पहिली घंटी दाबायची तुम्हाला. पहिली घंटी दाबल्यानंतर त्या घंटेचे कान उघडे होतील. घंटेचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटेवर 2 रेषा तुम्हाला दिसतील. आणि माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ, मी काय काय नवीन विचार करतो आहे शेतकऱ्यांवर, काय काय नवीन रिसर्च करतो आहे, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. माझे विचार मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. जे मला चांगले वाटतं, योग्य वाटतं आहे, आणि जे तुमच्याही मनातले प्रश्न आहेत हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.